अयोध्येत तब्बल 7,000 किलोचा शिरा प्रसादासाठी ज्या कढईत बनवण्यात आला होता, त्याच कढईत पुण्यातल्या गंजपेठेत आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त तब्बल 10,000 किलोची मिसळ बनवण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीनं हा विशेष उपक्रम आज हाती घेण्यात आला. या कढईचा आकार जर बघायचा म्हटलं तर 15 बाय 15 फूट असा तिचा भव्य आकार आहे. 6.5 फूट उंची आहे. या कढईचं वजन 2,500 किलो आहे आणि या कढईमध्ये आज मिसळ बनवण्याचा आणखी एक नवा उपक्रम, नेहमीच वेगवेगळे आंतरराष्ट्रीय उपक्रम करणारे आणि रेकॉर्ड बनवणारे प्रसिद्ध आचारी ज्यांना म्हणता येईल ते विष्णू मनोहर यांनी पार पाडला. गंमत अशी की निवडणूक असल्यामुळे या मिसळीचा आस्वाद घ्यायला आणि पक्षाचे सगळे अभिनिवेश बाजूला ठेवून एकमेकांसोबत मिसळीचं सेवन करण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आज या ठिकाणी उपस्थित होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील या आणि अशा राजकीय नेत्यांसह मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये विविध क्षेत्रातील लोकांची खास उपस्थिती होती. दररोजची निवडणुकीची आणि प्रचाराची धामधूम काही काळापुरती का होईना बाजूला ठेवून हे सगळे नेते इथे आले आणि त्यांनी या मिसळीचा आस्वाद घेतला. अर्थातच या ठिकाणी हास्यविनोद झाले. सगळेच प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर आले. पण मिसळीचा आस्वाद घेत असताना राजकीय विरोध बाजूला ठेवून सगळ्यांनी तो आनंद घेतला आणि एकमेकांशी सौहार्दपूर्ण असं संभाषणही केलं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून सगळी मंडळी मिसळीची चव जिभेवर राखत पुन्हा आपापल्या प्रचारासाठी इथून रवाना झाली. 2,500 किलो फरसाण आणि 10,000 लिटर पाणी असा सगळा जामनिमा असल्यानंतर मिसळ स्वादिष्ट झाली नसती तरच नवल. या सगळ्यांचा आस्वाद राजकीय नेत्यांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घेतला आणि जवळपास 1,00,000 नागरिक या मिसळीचा दिवसभर आस्वाद घेणार आहेत. या उपक्रमाचे प्रवर्तक ज्यांना म्हणता येईल आणि ज्यांनी हे रेकॉर्ड केलेलं आहे ते विष्णू मनोहर काय म्हणाले ते ऐकूया. ये देखिए, ये एकता मिसल है. दीपक पायगुड़ी जी, उनकी संस्था और बाकी उनके साथ वाली सारी संस्था मिलकर ये एकता मिसल बनाई गई और लोक सहभाग से इसे बनाया जा रहा है. ये जिसमें ये मिसल बनाई जा रही वो कढ़ाई जो है 15 फीट बाय 15 फीट की कढ़ाई है. और इस कढ़ाई की खासियत ऐसी है कि पहले इस कढ़ाई में प्रसाद बनाया गया था अयोध्या में और इसके बाद में फिर ये मिसल यहाँ बनाई जा रही. 15 फीट बाय 15 फीट की कढ़ाई और इसकी हाइट है 6.5 फीट और 2,500 किलो इसका वजन है और तकरीबन 10,000 किलो ये मिसल बनेगी. 1,00,000 लोग इसका आस्वाद लेंगे.